म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। कसं होतं म्हणजे श्रावणातल्या सरी आपण म्हणतो ना, श्रावणातल्या सरी कधी एकदम थोडं छोटे छोटे थेंब असतात, दुसरी सर येते जाते सर येते जाते, म्हणजे आपल्याला खूप भिजायला होत नाही, अचानक मोठी सर येते आणि आपण भिजून चिंब होतो आणि मग आपण म्हणतो काय झालं पाऊस शपथ कंटाळवाणा आहे। कशी आपली वृत्ती आहे बघा, पाऊस असतो तेव्हा पावसाळ्यात शिवाय घालायच्या आणि पाऊस नसतो तेव्हा पाऊस पडायला पाहिजे यार, वांदे आहेत यावर्षी, असं दोन्ही बाजूने आपण बोलतो। पण काय आहे, चिडण्याची कारणं एवढीच नसतात, म्हणजे उन्हाळा पावसाळा किंवा हे असली एवढीच कारणं नसतात। प्रत्येक घरात आपण डोकावून बघितलं ना तर वेगवेगळी कारणं आपल्याला बघायला मिळतात। तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठे डोकावलं ते। प्रत्येक घरात जर सासू सुना असेल तर तिथे एक छान असं वातावरण असतं ज्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे। दुसऱ्याच्या घरात डोकावून बघण्यासारखा आनंद नाही शपथ। म्हणजे समजा उद्या सुनेने मेथीची भाजी केली आणि घरातल्या सगळ्यांना ती आवडली तर सासू लगेच म्हणणार पीठ पेरून केली असतीस ना तर खूप छान झाली असते बघ, त्याच्यावर लगेच सुनेचं उत्तर रेडी असतं। ही जी गंमत आहे ना ही गंमत अनुभवायची असते, ती मी तुम्हाला सांगून कळणार नाही। तर एक इथे सासू आणि सून असे आलेले आहेत आणि नवरेसुद्धा आलेले आहेत त्यांचे आणि त्यांची मुलं पण आलेली आहेत, त्यामुळे आज जरा जुगलबंदी रंगेल असं मला वाटतंय। माझ्यापर्यंत मी प्रयत्न करणार आहे पण बघू कसं काय जमतंय त्यांचं त्यांना माहिती। पण आधी आपण त्यांचं स्वागत करूया आणि मग त्यांच्याशी गप्पा मारूया। नमस्कार नमस्कार तुम्हाला सगळ्यांना नमस्कार 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 नमस्कार। ओके, सासूबाई तुम्ही, सुनबाई तुम्ही, कधी लग्न झालं तुमचं? 2008। 2008, 7 वर्ष झाली लग्नाला? बर। आणि दादा तुम्ही काय करता? मी अगरबत्ती बिझनेस करतो। कसला? अगरबत्ती। अगरबत्ती, अरे वा। आणि तुम्ही? मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे आणि माझा इलेक्ट्रिकलचा बिझनेस आहे। स्वतःचा? हो सर। स्वतःचा बिझनेस झाला खूप जास्त काम करायला लागतं ना पण? हो, स्वतः मेहनत केली तर आपल्याला तेवढं फळ मिळेल। शपथ। बिझनेस म्हणजे तुम्ही तुमचं काही ऑफिस आहे? मी ॲक्च्युली इंटरनॅशनल ट्रेडिंग करतो। बर। इंडियातून आणि चायनामधून माझं मटेरियल लॅटिन अमेरिकेला सप्लाय करतो। इंडिया आणि चायनाचं मटेरियल तुम्ही लॅटिन अमेरिका? अरे वा अरे वा, कोणाचा माल कोणाला पाठवताय? बर ठीक आहे। बरं हा बिझनेस मध्ये कसं काय आला तुम्ही एकदम? पूर्वी मी इंटरनॅशनल कंपनीजमध्ये मी जॉब करत होतो। माझे रिलेशन्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप स्प्रेड झाले, त्यानंतर मग मी ठरवलं की मी इंटरनॅशनल बिझनेसच करावा। बरं। रिलेशन्सचा फायदा घ्यावा, कॉन्टॅक्टचा फायदा घ्यावा, त्यामुळे मी सुरू केला। बरं तुमचं नाव सांगा? माझं नाव उमेश सुरेश पाखले। उमेश? येस सर। आणि तुझं नाव काय ग? सांग बेटा। नाव, नेम, नाम। व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? अरे बापरे, अशीच बघत राहणार? बरं ताई तू सांग। माय नेम इज मुग्धा उमेश पाटील। माय नेम इज मुग्धा। अँड व्हॉट इज युअर सिस्टर्स नेम? परी। परी? परी तुझं नाव? हो बरीच आहेस की। परी आणि मुग्धा। मुग्धा तू कितवीत? फर्स्ट स्टँडर्ड। आणि परी ज्युनियर केजी? प्ले ग्रुप। व्हेरी गुड। आणि तुम्ही काय करता? मी डॉक्टर आहे। डॉक्टर आहे? होमिओपॅथी। होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिस। ते कुठे आहे तुमचं? तुम्ही राहायला कुठे आहेत मुळात? नाशिकला राहायला तुम्ही? बाप रे। आणि तुमच्या लग्नाला 8 वर्ष झाली, तुमचं होमिओपॅथीचं स्वतःचं क्लिनिक आहे? हो, होमिओपॅथी प्लस जनरल प्रॅक्टिस। बरं तुमचं काय लव्ह मॅरेज आहे का कसं? नाही, अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। पण काय संबंध काय, तुम्ही कुठलं होमिओपॅथी डॉक्टर यांचं काहीतरी वेगळाच बिझनेस, तर कसं काय म्हणजे? पत्रिका बित्रिका बघून? काय सासूबाई? हा तुम्ही गेला होता त्यांच्याकडे? तुम्ही खुद्द नाशिकमध्ये राहता? हो, खुद्द नाशिक। तुमच्या घरी कोण कोण आहे? आता सुनबाई तर आलेलीच आहे, हा एक मुलगा आहे, अजून एक मोठा मुलगा आहे। तो काय करतो?
त्याच पण बिझनेसच आहे. तो कुठे राहतो? तो गावी असतो. गावी म्हणजे कुठे? कळवणला असतो. कळवण. अच्छा, म्हणजे तुमचं मूळ गाव कळवण आणि तुम्ही नाशिकमध्ये सेटल झाला. ओके, चला आता आपण थोडंसं चहा बी घेऊया, मस्तपैकी चहा घेऊया आणि मग आपण कामाला लागूया. पण आता लग्नाला तुमच्या 8 वर्ष झाली बरोबर? हो. अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला आवडत नाही हो तुमच्या यजमानांची? मला सगळे आवडतो. आमच्या यजमानामध्ये एकही दुर्गुण नाही हो. असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. चिडचिड आहे, तापट आहेत. तापट स्वभाव आहे थोडा, तरी आता बराच कमी झाला. कमी केलाय का झालाय? केला हे तुम्ही केलंय असं तुमचं म्हणणं आहे? हो. बरं बरं. बरं, सासूबाईचा सगळ्यात मोठा गुण कुठला आहे? त्यांचे आवाज खूप छान आहे. गाता की काय? हो. काय शाबास, म्हणजे आपली मैफिल आहे आज. किचन मध्ये मैफिल आहे आपली. भक्तिगीत वगैरे, First class. देवाची गाणी. बरं, आणि सासूबाईचा सगळ्यात मोठा गुण कुठला आहे? तिला कुठला असा छंद खूप आहे, काही करायचं, बनवायचं, किचन मधलं सगळं. म्हणजे बरं, वेगवेगळी रेसिपी बनवते आणि हसत मुखाने सर्व. बरं, तुमचं क्लिनिकचं हे काय टायमिंग काय? सकाळी 10:30 ते 1. 10:30 ते 1 हो. आणि संध्याकाळी 6 ते 9. 6 ते 9. आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कुलूप पण लावू शकता. हो. कंटाळा नाही जाते, परत येते, असं सुद्धा करू शकता. किती छान आहे हे, मस्त आहे ना. व्हेरी गुड. चहा घ्या मंडळी. आम्ही चहा घेतो आहे ना, फ्रेश करतो. नाशिकहून आले ऑल द वे, फ्रेश करतो आणि मग आहे ना किचनमध्ये घेऊन जातो सासूला आणि सुनेला. या चला, चहा पाणी झालेलं आहे. डॉक्टर रुपाली आणि सासूबाईंना आम्ही फ्रेश करून टाकलेलं आहे आणि तुमचं दोघांचंही आमच्या या किचनमध्ये मनापासून स्वागत. डॉक्टर रुपाली, पहिल्यांदा आपण काय करतोय? पोळी नाचोस साल्सा करत आहोत. पोळी नाचोस साल्सा. मला साहित्य सांगता काय काय? पहिल्यांदा भिजवलेली कणिक, टोमॅटो, शिमला मिर्च, गव्हाचे पीठ, लिंबू रस, चीज, लसणाचे पाकळे बारीक चिरून, बटर, इटालियन हर्ब्स, कोथिंबीर आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचंय? आपल्याला पहिले पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून हो. घ्यायची. बरं. तुमचं रुटीन तसं नॉर्मल होतं आणि तुमचं क्लिनिक कसं असतं? म्हणजे शनिवार रविवार चालू असतं का कसं? नाही, सॅटर्डे संडे मॉर्निंग मोस्टली बंद असतं, बाहेर असतो. सॅटर्डे आता सध्या मुलीची स्कूल असते म्हणून, संडे तर कंपल्सरी मॉर्निंग बंदच असतं. हे काय करतोय आपण? हे आता पोळी, जाडसर पोळी लाटून घेतोय आणि तिचे त्रिकोणी किंवा बदामी आकार आपल्याला जसं छान वाटेल ते कापून घेऊन तळणार आहोत आपण तेलात. याचे पिझ्झा सारखे 8 तुकडे करून घेऊया आपण. आणि ते आता आपण तेलात तळणार आहोत एक एक करून. खरपूस तळायचे म्हणजे ते नाचोस होईल, कडक उचलायला आपल्याला छान. सोपं आहे. ओके, आता ह्याचं काम झालं. हो झालं. हो झालं. ओके, आता काय करायचं? टोमॅटो इथं काहीतरी ठेवलाय तुम्ही. टोमॅटो आपल्याला भाजायचा आहे. तो फोर्कने आपण टोचून, जशी वांगी भाजतो तेल लावून, थोडं तेलाचा हात लावून. तेल पाहिजे जसं वांगी भाजतो आपण, भरली वांगी करताना, तसं टोमॅटोला तेलाचा हात लावून भाजलं म्हणजे साल पूर्णपणे निघेल. तुमचे छंद काय आहेत? वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे सर्वांना. ओके, आता काय करायचंय? आपण आता हा पॅन ह्या गॅसवर ठेवून घेऊया. आता ह्याचे बारीक तुकडे हो, बारीक काप करून शिमला मिर्च, टोमॅटो सर्व फ्राय करून घेऊ. मी काय म्हणतो, आता तुम्ही ऑलरेडी जी हुशारी दाखवून तुम्ही हे फ्राय करून आणलेलं आहे, ओके, हे 2, तर हे घेऊन पुढे चालू कर ना. चालेल. कापा, हे करा, उद्योग कुठे सांगितलं? हे घालू याच्यात. ठीक आहे, लाकडाचं. आपण हे आता छान फ्राय करून घेऊ बटरमध्ये. आता त्यात काय काय घालायचं आपल्याला? यात लिंबू रस, मीठ, लिंबू रस 2-3 थेंब बस, कारण ऑलरेडी टमाटा आंबट आहे त्यात लिंबू रस. आणि काय म्हणाल तुम्ही? पाकळ्या, लसूण पाकळ्या आणि मीठ.
ओके. आता हे छान फ्राय झालेलं आहे. आपण जे नाचोस बनवले आहे आता ते घेऊया. ओके. आता यावर थोडं बटर लावूया परत. बटरचा एक वेगळा स्वाद येतो बरं का. सासूबाई तुम्हाला काय आवडतंय, व्हेज नॉनव्हेज काय? आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत. प्युअर व्हेजिटेरियन. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला याचा आपण जो साल्सा बनवला आहे तो स्प्रेड करूया. मुलांना बाहेर पिझ्झा खाऊ घालण्यापेक्षा हे जर घरगुती हेल्दी पिझ्झा सारखंच बनवून खाऊ. पिझ्झाच आहे जवळजवळ. पिझ्झाचं. आता आपण याच्या सजावटीसाठी इटालियन हर्ब्स थोडे भुरभुरवू. कोथिंबीर स्प्रेड करू आणि त्यावर चीज ग्रेट करून घेऊया. डॉक्टर म्हणून हेल्दी काही तुम्ही रेसिपीज तुमच्याकडे आहेत की नाही? हेल्दी काय खायचं नाही हे तुम्हाला माहिती असेल. हो. त्याची डिश जास्त असते. नाउ रेडी टू सर्व? येस, रेडी. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पोळी नाचोज साल्सा करता लागणारं साहित्य: भिजवलेली कणिक, टोमॅटो, कापलेली सिमला मिरची, गव्हाचं पीठ, लिंबाचा रस, चीज, बारीक चिरलेलं लसूण, बटर, इटालियन हर्ब्स, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम गव्हाच्या पिठाची जाडसर गोल पोळी लाटून घ्यावी. पोळीचे छोटे त्रिकोणी आकार कापून तेलात खरपूस होईपर्यंत तळून घ्यावे. टोमॅटोला बाहेरून तेल लावून टोमॅटो गॅसवर भाजून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये बटर वितळवून भाजलेला टोमॅटो आणि सिमला मिरची नीट परतून घ्यावी. परतल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस, चिरलेलं लसूण आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण पुन्हा नीट परतून घ्यावं. नाचोजला बटर लावून घ्यावं. एका सर्व्हिंग डिश मध्ये नाचोज घेऊन त्यावर टोमॅटोचं मिश्रण नीट पसरून घ्यावं. इटालियन हर्ब्स, कोथिंबीर आणि चीजची सजावट करून डिश सर्व्ह करावी. चला जाऊ पुढच्या रेसिपीकडे. सासूबाई, वेलकम टू अवर किचन. आमच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. बरं, तुम्ही काय बनवताय? बटाटा स्कोच. बटाटा स्कोच, कोश किंवा कोल. कोल. ओके. मला सांगता काय काय साहित्य? गव्हाचे पीठ, उकडलेला बटाटा, बटर, कोथिंबीर, मिरेपूड आणि मीठ. अरे थोडक्यात आहे, झटपट आहे सगळं तुमचं. हा, ओके. साहित्य बघितलं तर कृतीकडे जाऊया. पण कृतीकडे जाण्यापूर्वी आणि विश्रांतीकडे जाण्यापूर्वी तुम्ही मगाशी असं माझ्या कानावर आलेले बोलता बोलता म्हणा तुम्ही गाणी बिणी म्हणता. जरा एखादं गाणं व्हायला पाहिजे आपल्या किचन मध्ये, कारण हा सगळा माहोल गाण्याचा आहे. गजानना लंबोदरा म्हणती तुला रे, आज मला भेट द्यावी शरण तुला रे. गजानना गजानना लंबोदरा म्हणती तुला रे, आज मला भेट द्यावी शरण तुला रे. तुझ्यासाठी मी फुले आणली, लाल जास्वंदी आणि चमेली. वक्रतुंड विघ्नहरी म्हणती तुला रे, आज मला भेट द्यावी शरण तुला रे. गजानना गजानना लंबोदरा म्हणती तुला रे, आज मला भेट द्यावी शरण तुला रे. आज मला भेट द्यावी शरण तुला रे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मस्तच. अगदी साधे सोपे शब्द पटकन गुणगुणता येतील आणि पटकन लक्षात राहील अशी चाल आणि शब्द. कोणाची चाल आहे ही? ते नील गगन केतले या गाण्यावरची चाल. कुठलं नील गगन केतले? नाही, ते थंडी हवा झाली ला 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 ला. असू द्या, आपण विश्रांती घेतो. विश्रांतीच्या काळात शोधून काढतो बघा गाणं. येस. का काही झाली माहितीये मला? गाणं सापडलंय. पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, डा 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 डा. हिल्लोरी ता रा 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 रा, हिल्लोरी ता रा रा.
हे गाणं आहे, मुद्दा लक्षात घ्या काय आहे, कुठे चुकते आणि काय जगते, चुका नका काढू. ओके, साहित्य बघितलेलं आहे, गाणं बघितलेलं आहे, गाणं ऐकलेलं आहे, सगळं झालेलं आहे. इथे आपण तेल तापत ठेवलेले, तापलेलं आहे. आता काय करायचं सांगा. आता हे कणिक आणि हे मिश्रण एकत्र करायचं. बाऊल देऊ. ह्याच्यात तिखट मिरची असं काही दिसत नाही, फक्त काळी मिरी. मिरी हो, काळी मिरी आहे ती तिखटच असते, त्यामुळे अजून वरून एवढं तिखट नसते पण असते. लहान मुलांना देण्यासाठी. अच्छा, म्हणून माझ्यासाठी करता काहीतरी वेगळं मुलांना टेस्टी. आता बटर टाकते याच्यात. आता ते सगळं एकजीव करते. आता पनीर टाकते त्याच्यात. बस. हो, मिरी पूड, चवीला कोथिंबीर, जे लहान मुलं पण खाऊ शकतील, काहीतरी मुलांना वेगळं. आपण यात राजगिऱ्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ टाकून हे उपवासासाठीही बनवू शकतो. उपवासाला पण यूज होतं. कणिक गव्हाचं पीठ न घेता राजगिऱ्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ टाकलं तर उपवासालाही चालेल. जाडसर. एवढं जाड करायचं ना? खूप थोडं, पोळी पराठ्यापेक्षा थोडं जाडसर. फर्स्ट क्लास. आता काय? चाकून तुकडे करून घ्यायचे याचे. आता हे तुकडे तळून घ्यायचे. असं फ्राय याच्यात बटर घालायचं ते. नाही, तेल घातलं आहे. तेल घातलं. तेल घातलंय का? हो, तेल घातलं. तेल घातलंय, तेलात किंवा बटर मध्ये. आपण तेल घातलं त्यामुळे काढायची. असं लालसर भाजायचं ते. खमंग असं भाजायचं, जास्त चव येते त्याला. थोडंसं बटर टाकूयाचं, तेल तेल टाक. काय तुम्ही बटर टाकू का? नाही, तेल टाका. तेल टाकलं एक व्यवस्थित भाजता येईल. बस, हे भाजलेले काढून घेऊ. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे सॉस, टमाटर सॉस, ग्रीन चटणी बरोबरही खाता येईल. झालं, हे रेडी आहे ना? हो, रेडी हे आहे. असंच खायचं ना? हो, त्यात आपण चाट मसाला, थोडी लाल मिरची भुरभुरवून ते करू शकतो. हो, सजावट करू शकतो. आणि मग ते छान टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी सोबत खायला. हो, छान भाजले गेले. झालं, लिहून घ्या. झार 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 झार. साहित्य आणि कृती. बटाटा स्कोन्स साठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, कुस्करलेला बटाटा, बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, बटर, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार मिश्रणाची जाडसर पोळी लाटून आवडीनुसार काप करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून बटाटा स्कोन्स शॅलो फ्राय करून घ्यावेत आणि आवडीच्या सॉस बरोबर डिश सर्व्ह करावी. चला मंडळी, सासूने एक पदार्थ केलेला आहे, सुनेने एक पदार्थ केलेला आहे आणि आता आम्ही तो खाऊन बघणार आहोत. आणि मी, त्यांचा मुलगा आणि त्यांचे यजमान हे आम्ही बिंदास खाणार होता. आम्ही अजिबात घाबरणार नाही आहोत. घ्या, तुम्ही पण घ्या. घ्या, खाऊन बघूया आपण. हो, घ्या. हो, काही होत नाही. त्याला काय झालं ते घुसली. तुला देऊ. मस्त टेस्टी झाली की नाही? इट्स व्हेरी टेस्टी. करून बघा घरी. कसं आहे, धोधो पाऊस पडला नाही तरी चालेल,
पण जर पडला नाही खरंच तर काय होईल याची तुम्हाला कल्पना आहे का? त्यामुळे पाऊस हा पडायला पाहिजे. पाऊस पडला तर शेतकरी आपला जो आहे तो खुश होईल आणि शेतकरी खुश झाला तर आपण खुश होणार. खाणार काय नाही तर. आणि आपला कार्यक्रम त्याच्यावर आहे. खवय्ये नाव आहे आपल्या कार्यक्रमाचं. त्यामुळे पाऊस हा पडायलाच पाहिजे. आणि ही अशी जी मतभेद किंवा जे टाणटाण असतं तेही चालायच पाहिजे. म्हणजे सगळं कसं व्यवस्थित ऋतूप्रमाणे सगळं चालायला पाहिजे, आहे की नाही? तुमच्या आजूबाजूला कोण असेल ना असे सासू सुना गपचूप बसलेल्या, त्यांना हुडकून काढा आणि आमच्या पत्त्यावर त्यांना पाठवून द्या. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. तर मुळात हे ऋतुचक्र हे असंच चालू राहिलं पाहिजे जे आधीपासून चालू होतं, नाही तर पुढे जाऊन फार वांदे होतील. बरं मंडळी, आता जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आता हे जे सासू सुनेचं आता जे आपलं चालू आहे ना, ते आम्ही काही दिवसांसाठी थांबवतोय आणि आम्ही नवीन एक स्टोरी इंट्रोड्यूस करतोय. स्टोरी म्हणजे अगदी स्टोरी बिरी नाही, पण एक नवीन काय म्हणतो आयटम आम्ही इंट्रोड्यूस करतोय. आणि तो आयटम आहे खाणं आणि गाणं. पुढच्या एपिसोडपासून आम्ही खाणं आणि गाणं अशी सांगड घालणार आहोत. आणि काही दिवसानंतर काही भागानंतर परत सासूसून येणारच आहे, कारण सासूसून हे रिलेशनच अनएंडिंग आहे. त्यामुळे ते आम्ही बंद करू शकत नाही. त्यामुळे आधी खाणं आणि गाणं आणि त्यानंतर परत येईल. आणि तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आम्ही आणून ठेवलेली आहे. ही आमच्याकडून तुम्हाला स्पेशली देण्यात आली आहे. आणि तुम्ही वेळात वेळ काढून तुमचं क्लिनिक बंद करून, तुम्ही सुट्टी टाकून, आणि तू शाळेला न जाता आणि तू पण प्ले ग्रुपला न जाता इथे आलीस त्याबद्दल आणि तुमचेही दोघांचे खूप मनापासून आभार मानतो. आपल्याला पुन्हा भेटायचंच आहे, पण एका वेगळ्या भागात आणि वेगळ्या स्टान्समध्ये पुन्हा भेटूया ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.